श्रावण सुरू झाला आहे आणि घरात सत्यनारायणची पूजा तर असतेच। त्यावेळेस आपण प्रसादाचा शिरा बनवतो, पण कधीकधी काय होते की थोड्या वेळाने तो कोरडा दिसायला लागतो। तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकतात की हा किती रसरशीत असा प्रसादाचा शिरा इथे तयार झाला आहे। तो मी कसा बनवणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये। प्रसादाचे शिरा बनवण्यासाठी जसं प्रमाण असतं तसंच प्रमाण आहे। सव्वा वाटी इथे बारीक रवा घेतला आहे। मोठ्या वाटीमध्ये एक वाटी होतो, पण लहान वाटीत घेतला तर सव्वा वाटी होतो। तेवढीच मी साखर घेतली आहे आणि तेवढंच मी इथे साजूक तूपही घेतलं आहे। थोडे मी इथे काजू आणि बदामाचे काप घेतले आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घेऊ शकतात। वेलचीची पूड घेतली आहे आणि एक वाटी मी इथे दूध घेतलं आहे आणि एक वाटी आपण इथे पाणी